महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। गुटखा माफियांनी आता लपून छपून खरेदी विक्री सुरू केल्याचं दिसत असून कपड्याच्या आडून ट्रान्सपोर्टद्वारे प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सिगारेटची वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी टेम्पो चालक, त्याचा मालक, ट्रान्सपोर्ट मालक, गोडाऊन मॅनेजर यांना पकडले आहे। गुटख्यासह टेम्पो, कंटेनर असा तब्बल 1,13,00,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। उरुळी देवाची येथील मंतरवाडी फाट्यावर ही कारवाई केली। या प्रकरणी पोलीस कर्मचारी पृथ्वीराज पांढुळे यांनी फुरसुंगी पोलिसांमध्ये तक्रार दिली। त्यानुसार पोलिसांनी अर्जुनाथ धुमाळ, मदन सिंग राम, राधेश्याम वर्मा, मिथुन नवले, दौलतराम जंगीड आणि निखिल अग्रवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मंतरवाडी कात्रज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कपड्याचे गोडाऊन्स आहेत। व्यापारी गुजरात तसेच राजस्थानमधून कापड आणून या ठिकाणी ठेवतात। मात्र कापड वाहतुकीच्या आडून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सिगारेटची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने सोमवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास मंतरवाडी कात्रज रस्त्यावर उरुळी देवाची येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून गुटखा, पान मसाल्याची वाहतूक करणारा चालक धुमाळ याला टेम्पोसह ताब्यात घेतले। कापड बॉक्समध्ये गुटखा, पान मसाला असल्याचं पोलिसांना आढळलं। तसेच टेम्पोचा मालक आरोपी नवले हा असल्याचं उघडकीस आलं। चालकाकडे चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे मंतरवाडी कात्रज रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ छापा टाकत गुन्हे शाखेच्या पथकाने कंटेनर चालक मदन सिंग यांच्यासह ताब्यात घेतला। कंटेनर मधूनही प्रतिबंधित पान मसाला, तंबाखू आणि सिगारेटची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचं उघडकीस आलं। आरोपी निखिल अग्रवालच्या सांगण्यावरून चालक मदन सिंगने दिल्ली येथून प्रतिबंधित गुटखा आणि सिगारेटची कंटेनर मधून वाहतूक केल्याचं समोर आले। नंतर चंद्राई वेअर हाऊस या गोडाऊन मध्ये छापा टाकून गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला RCB फॉर एक्सपोर्ट नावाचा प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।